आज झटपट साधं सोपं आणि सरळ असं सांबार बनवायचं होतं, पण घरात भाज्या अवेलेबल नव्हत्या म्हणून मी घरात जे अवेलेबल होतं त्यानुसारच मी सांबार बनवून दिलेलं आहे. तर मी गॅसवर कुकर ठेवला, त्याच्यात जिरं, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी घातली. फोडणी चांगली तडतडू दिल्यानंतर लांब चिरलेला कांदा घातला. कांदा चांगला परतून घेणार आहे. घरातल्याच भाज्यांमध्ये मी म्हणजे बनवणार आहे सांबार. काय भाजीपाला वगैरे काही सापडत नाही आणि मुलांना खायसाठी लागणार होतं. मुलं म्हणत होते की सांबारच बनव, पण बाजारात पण भाजीपाला आपल्याला आता पावसाळ्याच्या दिवसात उपलब्ध होत नाही. आता ते कांदे परतून झाल्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट घातली त्याच्यामध्ये. हे पण परतून घेणार आहे आणि मी डाळ 15-20 मिनिटासाठी भिजत घातलेली होती आणि ती 3-4 पाण्याने धुवून ठेवलेली होती. आता याच्यात मी वांगे आणि बटाटा होता तो घातला. तो पण चांगला परतून घेणार आहे. हे म्हणजे घरच्या घरी आणि साधी सरळ सोपी अशी रेसिपी. आणि त्याच्यात आता सांबर मसाला, धने पावडर, गरम मसाला, लाल चटणी, हळद असं मिक्स केलं. हे पण चांगलं परतून घेणार आहे. सांबर मसाला जरा जास्तच घालायचा म्हणजे त्याला सांबरची चव येते. त्याच्यात आता धुवून ठेवलेली जी डाळ होती ती डाळ घातली चांगली आणि ती डाळ पण मी परतून घेणार आहे. आणि त्याच्यात आता चिंचेचं पाणी घातलं, मीठ घातलं चवीनुसार, कोथिंबीर ॲड केली त्याच्यामध्ये. कुकरमध्येच बनवायचं आहे ते. थोडा गूळ घातला आणि पाणी घातलं. छान तरी आलेली आहे. आता परतून झाल्यानंतर कुकरचं झाकण मी लावून देणार आहे. 4-5 शिट्या घेऊनच घ्यायच्या म्हणजे डाळ शिजली पाहिजे चांगली. डाळ शिजलेली आहे आणि मी वाफ काढून आता बघणार आहे आपलं सांबार झालं आहे की नाही. छान शिजलेली आणि सुगंध पण एकदम भारी येतोय. डाळ शिजून गेलेली आहे. चमच्याने जेवढी घोटली जाईल तेवढी घोटून त्याच्यात परत पाणी ॲड करून आपल्याला लागेल तेवढं सांबार तयार होण्यासाठी परत गॅसवर ठेवून त्याला उकळी आणून मग मी गरमागरम इडली आणि सांबार खायला देणार आहे. उकळी आल्यानंतर बघा किती तरी आलेली आहे सांबारला. या गरमागरम इडली सांबार खायला. गरमागरम इडली सांबार